देवेंद्र फडणवीस ने आज परली में आयोजित महापशुधन एक्सपो का दौरा किया। यह भव्य आयोजन राज्य की पशुपालन मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे की पहल पर आयोजित की गई। मुख्यमंत्री ने प्रदर्शनी का अवलोकन कर पशुपालकों से संवाद किया और आधुनिक तकनीकों को अपनाने का आह्वान किया। महाशिवरात्रि के अवसर पर परली बैद्यनाथ क्षेत्र में मुख्यमंत्री का भव्य स्वागत किया गया। इस दौरान क्षेत्र के विकास से जुड़ी महत्वपूर्ण मांगे भी रखी गई। बैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थल के विकास के लिए आगामी वित्तीय वर्ष में 100 करोड़ रुपए अतिरिक्त देने, केंद्र सरकार की प्रसाद योजना में शामिल करने तथा पुण्य श्लोक अहिल्याबाई होलकर द्वारा पुनर्स्थापित तीर्थ स्थलों की नई योजना में शामिल करने की मांग की गई। साथ ही परली विधानसभा क्षेत्र में प्रस्तावित 11 स्टोरेज टैंकों में तेजी लाने और गन्ना मजदूर कल्याण निगम व सिंचाई विभाग के कार्यालय को परली में ही बनाए रखने का अनुरोध किया गया। कार्यक्रम के दौरान परली नगर परिषद द्वारा निर्मित भव्य लाइब्रेरी का मुख्यमंत्री ने उद्घाटन भी किया। आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करावं। आजचा हा महापशुधन एक्सपो आणि त्याच्यासाठी होत असणारा हा महत्त्वाचा समारंभ मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती आसनस्थ व्हावं। आजचा जो दिवस आहे तो खूप खास आहे। ज्यांनी पशुसंवर्धन विभागाचा अगदी चेहरा मोहरा बदलला अशा आपल्या लाडक्या नेत्या राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री माननीय नामदार श्रीमती पंकजाताई प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांचं आगमन झालेलं आहे। सर्वप्रथम मान्यवर महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करत आहेत। त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेजी आणि स्वर्गीय अजितदादा पवार हे सर्व महापुरुष आणि त्यांच्या प्रतिमांना श्रद्धांजली देताना आणि त्यांना अभिवादन करताना त्यांचा आशीर्वाद या मोठ्या कार्यक्रमासाठी घेत आहेत आपले मंत्री महोदय। त्याचबरोबर श्री धनंजय पंडितराव मुंडे आपल्या सर्वांचे लाडके नेते विधानसभा सदस्य हे देखील या प्रसंगी उपस्थित आहेत। त्याचबरोबर बीड आणि आपल्या परळी वैजनाथच्या प्रथम नागरिक श्रीमती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी नगराध्यक्षा देखील उपस्थित आहेत। या कार्यक्रमाला खास भूषण असणारे आमचे अधिकारी वर्गामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी माननीय डॉक्टर रामस्वामी सर, माननीय डॉक्टर प्रवीण कुमार देवरे सर, त्याचबरोबर माननीय श्री विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी हे देखील उपस्थित असणार आहेत। त्यांनी सर्वांनी मंचावर आसनस्थ व्हावं अशी विनंती आहे। स्वर्गीय नेते गोपीनाथराव मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दोघांचंही शेती क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचं असं योगदान आहे। जर अगदी थोडक्यातच सांगायचं झालं तर आपण सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया। ज्ञानाचा हा महाकुंभ त्याचं करण्यासाठी सर्वांनी जे समोर असणारे व्यक्ती आहेत त्यांनी खाली बसून घ्यावं, रिकाम्या खुर्च्यावर बसून घ्यावं। अंधाराला भेदून जो प्रकाश देतो जगाला, अंधाराला भेदून जो प्रकाश देतो जगाला, दीपज्योती नमन तुझं आजच्या या सोहळ्याला। मी माननीय पंकजाताईंना विनंती करतो, त्याचबरोबर धनंजय मुंडे सरांना देखील विनंती आणि त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करून या ज्ञानाच्या ज्योतीला चेतवावं। ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय ओम शांती शांती शांती। या ठिकाणी आपले लाडके नेते धनंजयराव मुंडे साहेब यांच्या हस्तेही दीप प्रज्वलन झालं। माननीय डॉक्टर प्रवीण कुमार देवरे सर, स्वतः पशुवैद्य असणारे आमचे आयुक्त, त्यांच्या हस्तेही, त्याचबरोबर आदरणीय सचिव डॉक्टर रामस्वामी एन सर आणि या ठिकाणी प्रथम नागरिक असणाऱ्या आपल्या परळी वैजनाथच्या नगराध्यक्षा माननीय सौभाग्यवती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी मॅडम यांचंही या ठिकाणी दीपप्रज्वलन करत आहेत। त्याचबरोबर डॉक्टर शीतल कुमार मुकणे अतिरिक्त आयुक्त महोदय देखील त्यांची ज्ञानाची ज्योत या ठिकाणी लावत आहेत।
त्याचबरोबर आदरणीय योगेश भैया मुंदडा सर सुद्धा या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. त्या सर्वांचे त्याचबरोबर योगेश क्षीरसागर यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय अतिथींना विनंती आहे, माननीय पंकजताई मुंडे, माननीय धनंजयराव मुंडे सर, त्याचबरोबर पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी मॅडम, आपण आसनस्थ व्यासपीठावर. धन्यवाद. आपण सर्व सन्माननीय व्यक्ती मनापासून स्वागत. मी नाव घेताना एक चूक केली, त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये मित्रांनो, माननीय महोदयांनी विविध स्टॉल्सना भेटी दिल्या. हे प्रदर्शन किती भव्य आहे याचं तुम्हाला इथं फिरल्यावरच कल्पना येईल. 800 पेक्षा जास्त जातीवंत जनावरं इथं आहेत. 300हूनही अधिक स्टॉल्स आहेत. पशुधनाचे आरोग्य असो किंवा पशुधनाचं निर्मिती तंत्रज्ञान असो, माननीय पंकजाताई यांनी स्वतः बारकाईने प्रत्येक गोष्टीची पाहणी केली आहे. मी या ठिकाणी या महापशुधन एक्स्पोच्या या सर्व जडणघडणीबाबत आपल्याला कल्पना देत आहेत, याची प्रारंभिक प्रस्तावना देत आहेत आपल्या पशुसंवर्धन विभागाचे माननीय सचिव महोदय डॉक्टर रामस्वामी एन सर. हे आपल्याला महापशुधन एक्स्पो या पशु प्रदर्शनाचं प्रास्ताविक करतील. ठीक आहे, माफ करा, सर्वप्रथम आपण राष्ट्रगीत राज्यगीत पहिल्यांदा आपण केलं पाहिजे आणि त्यानंतरच आपण प्रास्ताविकाने सुरुवात करूया. अजितदादांची श्रद्धांजली राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण स्वर्गीय अजितदादा पवार यांचे सुद्धा स्मरण करणार आहोत. तर सर्वप्रथम एव्हरीवन अटेन्शन, फक्त अपंग व्यक्तींनी उभं नाही राहिलं तरी चालतील, बाकीच्या सर्वांनी सावधानतेमध्ये यायचंय. आपण राष्ट्रगीत आणि राज्यगीत घेत आहोत. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. राज्यगीत. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दस्तराणी
या उत्साहवर्धक गीतांनंतर, राष्ट्रगीत आणि राज्यगीतानंतर एक आपल्यासमोर दुःखद प्रसंग उभा राहिला आहे. आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनानं महाराष्ट्राचा एक खंदे विकास पुरुष लाडका नेता गमावला आहे आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण 1 मिनिट स्तब्ध उभा राहून त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली व्यक्त करूया. माननीय स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली. शांती. वड हरपला दादा हरपले, पोकळी भरून ही न निघणारी, तुमच्या स्मृतीस अर्पण ही श्रद्धांजली. ही भावपूर्ण अर्थ आपण अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन व्यक्त केली आहे. आजचा हा महापशुधन एक्सपोचा हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आणि यासाठी मी आदरणीय सचिव महोदयांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं प्रास्ताविक सादर करावे. नमस्कार. आजच्या महापशुधन एक्सपोच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक्सपो होत आहे आणि असं आमच्या आदरणीय मंत्री महोदया पंकजाताई मॅडम, माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब, नगराध्यक्ष धर्माधिकारी मॅडम, तुमचे व्हाईस चान्सलर पाटील साहेब, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनजी, माझा कमिशनर मिस्टर देवरे आणि इथे उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, डिपार्टमेंटच्या विविध डिपार्टमेंटच्या अधिकारी कर्मचारी, तसं विविध राज्यामधून आलेला, आता UP कर्नाटकासकट बरीच राज्यामधून इथे शेतकरी आलेला आहे. फार मोठा उत्साहाने या ठिकाणी आता जवळपास 800पेक्षा जास्त चांगला हे जातिवंत जनावर इथे आलेलं आहे. 1000पेक्षा जास्त होईल असं अपेक्षा आहे. असा कार्यक्रम घेण्याच्या मागील उद्देश असा आहे, चांगला स्थानिक प्रजातीच्या सर्व चांगला उत्पादन देणाऱ्या जनावरांच्या जतन व्हावी आणि लोकांना प्रोत्साहन व्हावी आणि विविध टेक्नॉलॉजीच्या माहिती पण असायला पाहिजे, म्हणूनच असा हा फार मोठा एक्सपो माननीय मंत्री महोदयांच्या सूचनाप्रमाणे घेतलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, देशामध्ये पशुसंवर्धनाला शेतीचा दर्जा देणारा पहिला राज्य महाराष्ट्र आहे आणि त्याच्या पूर्ण पुढाकार माननीय मंत्री महोदयांनी घेतले होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्णपणे साथ दिली होती आणि आपल्या हा अनुकरण करायला बाकी बरीच राज्य तयार झालेलं आहे. जवळपास शेतीच्या उत्पन्नामध्ये 25% वाटा आपल्या पशुसंवर्धनाचा आहे. त्या पद्धतीने ते आपल्या फार मोठ्या प्रमाणात याच्या निधी पण मिळावी म्हणून आता नवीन स्कीम एक कन्व्हर्जनच्या आता बनवलेला आहे. मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता विकास म्हणून त्याच्या पण मंत्री मोदीच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. लवकरच त्याच्या पण कॅबिनेट निर्णय होईल आणि फार मोठ्या प्रमाणात ह्या शेतकरी बंधू इथे आलेला आहे. शाळेतलं मुलं आलेलं आहे आणि या एक्झिबिशनचा पुरेपूर आपण फायदा घ्यावी, म्हणजे विविध याच्या शेतीबद्दल त्याच्या जनावरांबद्दल माहिती घ्यावी. विविध नवीन टेक्नॉलॉजी डेअरी असेल किंवा बाकी पॉल्ट्रीच्या बाकी विविध टेक्नॉलॉजी फीडच्या आहे त्याच्या पण बघावी. आणि विदर्भ मराठवाडामध्ये फार मोठ्या प्रमाणात ते दूध उत्पादन इतर गोष्टींसाठी वाव आहे. आता वेस्टर्न महाराष्ट्राच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या दूध उत्पादन किंवा इतर पशुधनाच्या उत्पादन फार आपल्या कमी आहे, फार मोठा स्कोप आहे. म्हणून या ठिकाणी घेतलेला हा पशुधन एक्सपो याच्यामध्ये फार मोठा मदत करणारे आहे आणि मी पुन्हा एकदा इथे आलेल्या सर्व मान्यवरांना मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. सर्वप्रथम मी आदरणीय सचिव महोदयांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या मंत्र्या माननीय श्रीमती पंकजाताई मुंडे यांचं त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत व्हावं. आदरणीय डॉक्टर रामस्वामी एन हे स्वतः पशुवैद्य आहेत आणि पशुपालन विभागाचे पशुसंवर्धन विभागाचे सचिव देखील आहेत. माननीय मंत्री महोदयांचे ते स्वागत करत आहेत. त्यानंतर मी सचिव महोदयांना विनंती करतो की आदरणीय विधानसभा सदस्य धनंजय पंडित अण्णा मुंडे साहेब, आपले आवडते सर्वांचे लाडके नेते, अतिशय सन्माननीय उत्कृष्ट वक्ते आणि
त्यांचं स्वागत करतायत आदरणीय सचिव महोदय. त्यानंतर मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करणार आहे, श्रीमती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी प्रथम नागरिक नगराध्यक्षा यांचं स्वागत या ठिकाणी आदरणीय आयुक्त महोदय डॉक्टर प्रवीण कुमार देवरे सर करतायत. तसंच प्रवीण कुमार देवरे सरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी मंचावर असणारे आपले सचिव महोदय रामस्वामी सर यांना देखील एक पुष्पगुच्छ द्यावा. त्याचबरोबर डॉक्टर नितीन पाटील सर कुलगुरू महाफसू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत देखील आदरणीय आयुक्त महोदयांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. आणि श्री विवेक जॉन्सन सर जिल्हाधिकारी यांचं देखील स्वागत सरांनी करावं, त्यांना देखील पुष्पगुच्छ द्यावं. या ठिकाणी आदरणीय सचिव सरांना देखील जे आपले होस्ट आहेत त्यांचं देखील आदरणीय प्रवीण कुमार देवरे सरांनी या ठिकाणी स्वागत करावं. मंचावरील या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. त्याच ठिकाणी श्री पवन कुमार मुंडे सर सचिव महोदयांचं आदरणीय आयुक्त महोदयांतर्फे स्वागत. या आता मी माननीय श्री पवन कुमार मुंडे सर गटनेता आणि भाजप नगर परिषद परळीचे आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक हे दोघेही आपले आदरणीय नेते आदरणीय पंकजाताई मुंडे मॅडम आणि धनंजय मुंडे मॅडम यांचं एक सत्कार करू इच्छितात आणि तो आम्हाला डावलता येणार नाही. परळीचे हे सगळे आपले खंदे कार्यकर्ते आणि त्यांच्या वतीने हे नगरसेवक आहेत आणि त्यांचा आपल्या दोघांचा मनापासून ते सत्कार करू इच्छितात. श्री पवन कुमार मुंडे गटनेता नगराध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर 10 नगरसेवक आहेत जे परळीचे नगरसेवक पुष्प त्यांच्याकडनं ते देत आहेत. हा गुलाब पुष्पहार दोघांसाठी आहे. आदरणीय दोन्ही नेते जे परळीचे भूमिपुत्र सर्वांचे लाडके लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यातून तयार झालेले त्यांच्या विचारणाने त्याचबरोबर सर्व नगरसेवक जे आदरणीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या विचाराच्या प्रेरणेतनं भारून लोकसेवेत आज रुजू आहेत, त्या सर्वांतर्फे आपल्या मंत्री महोदया माननीय पंकजाताई प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे, त्याचबरोबर श्री धनंजय पंडित अण्णा मुंडे विधानसभा सदस्य आणि प्रचंड त्यांचं इथं लोकप्रसिद्ध असणारे हे दोन्ही नेते यांचं स्वागत करताना नगरसेवक. आता माननीय अतिशय शॉक करायचा आहे तर मी माननीय धनंजय मुंडे सरांना विनंती करतोय की त्यांचं वक्तृत्व नेहमीच विधानसभेमध्ये ऐकलं आहे, वृत्तपत्रांमध्ये ऐकलं आहे. आज त्यांना विनंती करतो की आदरणीय धनंजय मुंडे सरांनी मार्गदर्शन करावं. या कार्यक्रमाला आपण एक गती देण्यासाठी ज्यांनी या प्रमुख महापशुधन एक्स्पोला गती दिली, ज्या मुख्य आयोजक आहेत, ज्यांच्या विचारधारणेतनं हा महापशुधन एक्स्पो सुरू झाला, त्या आदरणीय पंकजाताई मुंडे आपल्या सर्वांच्या आदरणीय मंत्री पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन या आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. आज एक अत्यंत ऐतिहासिक असा कार्यक्रम माझ्या परळीमध्ये माझ्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे. माझ्या विभागाच्या माध्यमातून महापशुधन एक्स्पो हे वैद्यनाथाच्या परळी नगरीत शिवरात्रीचं औचित्य साधून होत आहे. यासाठी मंचावर उपस्थित माझे वडील बंधू माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे मंचावर उपस्थित या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमचे VC तसेच आमचे सचिव या जिल्ह्याचे कलेक्टर आमच्या नगराध्यक्ष आणि इथे उपस्थित सर्व शेतकरी तर तुम्ही नक्कीच आहात, सगळे सर्व लोकप्रतिनिधी आहात आणि जिल्ह्यामधून आता बाळराजे पवार आलेत, अक्षय मुंदडा आहे, योगेश क्षीरसागर आहेत, निर्मळ माधवराव निर्मळ आहेत, बरेच लोक जिल्ह्याभरातूनही आज आलेले आहेत. या सर्वांचं मी या महापशुधन एक्स्पोमध्ये स्वागत करते. सर्वप्रथम मी आज प्रत्येक कार्यक्रमाला मुंडे साहेबांची उणीव आम्हाला भासते. मुंडे साहेबांना आम्ही नेहमी श्रद्धांजली वाहतो, त्यांची ही कर्मभूमी जन्मभूमी आहे. पण आज अशी वेळ आली की आम्हाला आमचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी बीड जिल्ह्यामध्ये काम करत
उपमुख्यमंत्री म्हणून एक रेकॉर्ड रचला, त्या सन्माननीय अजितदादा यांना सुद्धा श्रद्धांजली व्हायची आज वेळ आली. आज अजितदादा असते तर हे एक्सपो त्यांना खूप आवडला असता, त्यांनी खूप सूचना दिल्या असत्या, खूप कौतुक केलं असतं. साहेब असते तर मला हे काही करावंच लागलं नसतं, हे साहेबांनीच केलं असतं. पण ठीक आहे, आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या उरावर पाय देऊन आपल्याला पुढे जावं लागतं. तर प्रत्येक परिवारामध्ये असं दुःख येतं आणि त्याच्यामध्ये उभं राहण्याचं ईश्वर त्यांना बळ देतो. लोकांमध्ये केलेली पुण्याई, काम, प्रेम हे कामी येतं. मला ग्रामीण विकास खातं आधी मिळालं होतं, तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण गावाला 25-15 नावाचा फंड कधी माहीत नव्हता. तो गावागावामध्ये झाला. गावागावामध्ये पाण्याच्या योजना, ग्रामपंचायतचे कार्यालय, पंचायत समिती एकही नव्हती बीड जिल्ह्यामध्ये. पंचायत समितीचे इमारत, जिल्हा परिषद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार, जेथे मी जेव्हा मंत्री झाले ते 2,500-3,000 हजार टँकर होते, ते टँकर मुक्त जिल्हा करण्याचा जे प्रवास होता, असे अनेक कामं करता आले. हा माझा जिल्हा दुष्काळी आहे, हा जिल्हा मागासलेला आहे असं म्हणून जेव्हा या जिल्ह्याचे नेतृत्व करते तेव्हा काम करण्यासाठी जास्त संधी असते. आणि त्यामुळे या लोकांसाठी काम करण्यासाठी, रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी अनेक कामं केले. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा इथे पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण मंजूर केलं. 550 कोटी रुपयाचं हे महाविद्यालय बीडमध्ये होत आहे. अजितदादांनी मला मागितलं होतं बारामतीसाठी. मी म्हटलं अजितदादा मी 2 मंजूर करते, दोन्हीला तुम्ही बजेट द्या. ते म्हटलं बरोबर आहे ताई, तुम्ही तर आम्ही मागितलं बीडचंही करून घेतलं. म्हटलं हो. आणि आम्ही 2 महाविद्यालयांना परवानगी दिली. आणि आता हा महापशुधन एक्सपो आहे. मी इन्स्ट्रक्शन्स दिले होते की या महापशुधन एक्सपोचं फोकस हे पशु असावे, पशुवर झालेले प्रयोग असावे, त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे असावं, आणि ह्याच्यातून ग्रामीण भागातला तरुण उद्योजक कसा बनेल हे असावं. आत्ताच आमच्या सचिवांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्र ग्रामीण उद्योजक योजना बनवत आहोत. त्यांचा आग्रह आहे की त्याला पशुधन नाव द्यावं, कारण पशुधन खात्याची योजना आहे. ते जे काही त्याला नाव येईल ती योजना करत आहोत. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कृषीला, पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा द्यावा हा आग्रह माझा होता आणि ती कॅबिनेट नोट करून आणली. ते पण असंच झालं की दादांच्या टेबलवर कॅबिनेटची नोट होती आणि दादा आमची मीटिंग चालू होती आणि एका हसन मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघात आम्हाला पशुधन खात्याची जमीन द्यायची होती त्यांना. म्हटलं दादा ही जमीन मी देते पण तुम्ही आधी आमच्या ह्याच्यावर सही करा. तर ते हसत होते की ताई बरोबर आपलं काम करून घेतात. म्हटलं माझं काम नाही दादा, सामान्य माणसाचं, शेतकऱ्यांचं काम आहे. त्यांना खूप आवडला प्रपोजल, कौतुक केलं त्यांनी. मुख्यमंत्र्यांना खूप आवडलं आणि कौतुक केलं केंद्र शासनाने आमचं. केंद्र शासनाच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं की महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा दिलेला. आता इथे सगळे पशुपालक आलेत, उद्या मी परत बोलीन, काही मुद्दे रिपीट होतील, पण इथे जे पशुपालक आलेत त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे. कर्जाचा व्याजाचा दर जसा कृषीला आहे तसा मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या लाईट बिलावर सबसिडी मिळणार आहे. तुम्हाला प्रत्येक लाभ जो कृषी म्हणून शेतकऱ्याला मिळतो तो मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे पशुधनामध्ये वाढ होण्यासाठी, पशु उद्योग वाढवण्यासाठी आपल्याला फार मोठी मदत मिळणार आहे. ते तर व्याजच नाही, ते पण त्यांना लागू पडेल की 3 लाखाच्या वरती फक्त व्याज लागू पडेल. व्याजाला सबसिडी मिळेल, आपल्याला सोलारमध्ये सबसिडी मिळेल, आपल्याला इलेक्ट्रिसिटीच्या बिलावर सबसिडी मिळेल. अत्यंत चांगली ही योजना आहे. त्यामुळे या पशुपालकांसाठी खूप चांगला हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. असे अनेक निर्णय आम्ही घेत राहू. आज मला आनंद आहे की एक छान असं पशुधन एक्सपो इथे होत आहे. तुम्ही सगळे त्या पशुधन एक्सपोचा लाभ घ्या. मी कुठं जाणार नाही, धनुभाऊ कुठे जाणार नाही. आमच्यावर फोटो काय काढायचे जिल्ह्याच्या लोकांना, परळीच्या लोकांना. ए किती केलंय, कोण आहे रे, कोण आहे, कुणाचा फोन आलाय त्याला, आमच्या पेक्षा मोठ्या कोणाचा आलाय का, जोरात फोनवर बोल. तर महा पशुधन एक्सपो मध्ये तुम्ही फक्त पशूंकडे बघा, आमच्याकडे बघू नका. आम्ही परत आहेत तुमच्यासाठी. तुम्ही आमच्यावर फोटो काढायचा, गर्दी करायची, घाई करायची काही करू नका. प्रत्येक गोष्ट नीट बघा, तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल हे बघा. आणि आम्ही उद्या मुख्यमंत्री महोदय येणार आहेत.
10:30 वाजता सभामध्ये लोकांनी बसायचं आहे, जे ग्रामीण भागातील आलेले लोक आहेत. आणि मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे आमचे महायुतीचे जे शिवसेनेचे आणि आमचे भाजपचे असे 5-5 महत्त्वाचे लोक हेलिपॅडला जातील त्यांना रिसीव्ह करायला. 5-5 महत्त्वाचे लोक इथे एंट्रन्सला त्यांचं स्वागत करतील आणि बाकी ते बग्गीमध्ये बसून ते एक्सपो बघणार आहेत. त्यामुळे ते एक्सपो बघत असताना आपण त्या बग्गीच्या बाजूला गर्दी केली, त्यांना प्राणी दिसणार नाहीत. प्राणी पण डिस्टर्ब होतात तुमच्या गर्दीमुळे, घाबरतात. तर त्यांना ते बघू द्या. आपल्या परळीत आपण किती चांगलं आयोजन केले हे त्यांना बघू द्या. फोटो काढण्याचा वगैरे तिकडे उधम करू नका. ते सगळं बघून जेव्हा स्टेजवर येतील, मग स्टेजवर आल्यावर जो कार्यक्रम प्रोटोकॉलप्रमाणे आहे तो होईल. तर माझी हीच विनंती आहे की उद्या सगळ्यांनी सहकार्य करा. मी इथेच राहणार आहे. पूर्ण शिवरात्रीचं महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. पूर्ण पशुधन एक्सपोचं पॅकिंग करूनच जाणार आहे मी. तर त्यामुळे पुन्हा जेवढ्या लोकांना भेटायचं आहे, काय करायचं करू. इथे आता स्पर्धा होणार आहेत, ते पण बघा. छान स्पर्धा आहेत की कसं बैलांचं ते मूल्यांकन करतायत, की बकऱ्यांचं करतायत, श्वानांचं करतायत, छोट्या छोट्या हायब्रिड. एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक म्हशीचं एक त्यांनी प्रयोग केला आहे. जशी पुंगनूर गाय आहे तशी ती म्हैस आहे, मुरा, बरोबर. तिचं छोटं व्हर्जिन आणलं आहे, तर त्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव. त्यांच्यावर फोटो काढा ना, आम्ही तर आहेच पुन्हा. तर ते बघा, त्याचा अभ्यास करा. तरुण मुलांना विचार सांगते, 50% सबसिडी आहे. 1 कोटी जर तुम्हाला खर्च असेल तर 50 लाख रुपये सबसिडी आहे. तर असला उद्योग आहे का कुठे 50% सबसिडीचा? काही काही ठिकाणी अजून जास्तीची सबसिडी मिळू शकते. तर 5-10 लाखाचे फंड मागण्यापेक्षा मला बकऱ्या मागा, गाई मागा, कोंबड्या मागा. आणि मी त्या अधिकाऱ्यांना सांगते की आमच्या कोंबड्या आणि बकऱ्यांचं पूर्ण रक्षण करा. आज रात्रीतून कोंबड्या आणि बकऱ्यांची संख्या कमी नाही झाली पाहिजे. खूप भूक लागली म्हणून नेले उचलून, तसलं काही करू नका, बरोबर आहे ना. हा, पुन्हा शिवरात्र तर परवा आहे ना, उद्या काय होईल त्याच्यामुळं म्हणलं करू नका. आजही एकादश आहे म्हणा, काही नाही. पण ते नेऊन ठेवून खातील ना पुन्हा, ते काही हुशार आहेत आपल्यापेक्षा. म्हणून म्हणलं बकऱ्यांची आणि कोंबड्यांची काळजी घ्या. तर तुम्ही सर्वजण पूर्णपणे याचा लाभ घ्या. शहरात राहणाऱ्या माणसालाही 2-4 एकर शेती असते गावाकडे. बघा काय करता येण्यासारखं आहे, बघा काय प्रयोग आहे. कमी जमिनीत सुद्धा कसं वरती बकरी, खाली कोंबड्या, खाली फिश पॉन्ड करून कशी शेती करता येईल. शिकलेल्या मुलांनी आपापल्या शेतीत हे प्रयोग करावे असा माझा आग्रह आहे. 50% 75% सबसिडी असताना हा प्रयोग केलात तर तुम्ही उद्योजक व्हाल. 10-5 हजार रुपये कमवण्यापेक्षा तुम्ही 4 माणसांना हाताखाली ठेवाल जर तुम्ही मोठा प्रयोग केला तर. आणि त्याला सगळा दर्जा कृषीचा असल्यामुळे सबसिडी, सोलार विलार काही अडचण येणार नाही. माझी इच्छा आहे की ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योजक व्हावं. जेव्हा इथे महाविद्यालय होईल तेव्हा खूप तुम्हाला सपोर्ट मिळेल, तिथे रिसर्च होईल वगैरे. सगळे डिटेलमध्ये आता काही बोलणार नाही कारण आज भाषणाचं औचित्य नव्हतं. धनुभाऊ म्हणले नाही मी बोलणार, त्यामुळे मला त्यांच्याही वतीने बोलावं लागलं. आता सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आपण ह्या पूर्ण 3 दिवस याचा लाभ घ्यावा, सर्व शिस्तीने पालन करावं. उद्या मुख्यमंत्री महोदय येणार आहे तर 10:30 वाजता आपण आपल्या खुर्चीवर जाऊन बसावं. जी पदाधिकाऱ्यांसाठी, डायरेक्टरसाठी, पत्रकारांसाठी जे आरक्षित गोष्ट ठेवलेल्या खुर्च्या सोडून बसावं. आपण सर्व परळीचे लोक यजमान आहोत. बाहेरचे कोणी आले तर उठून त्यांना खुर्ची द्यावी. मग स्टेजवर सुद्धा जर कोणी आमदार तुल्यबळ कोणी आलं तर भागामध्ये या पशु प्रदर्शनाला पशुपालकांना खूप मोठा स्कोप आहे आणि तो स्कोप त्यांना समजावा यासाठी त्यांच्या संकल्पनेतून गेल्या 1 महिन्यापासून ज्या या सर्व पशु प्रदर्शनासाठी मार्गदर्शन करत आहे आणि ते आज खऱ्या अर्थानं आज साकार होत आहे. अशा आपल्या विभागाच्या मंत्री माननीय नामदार पंकजाताई मुंडे या आज उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित होत्या. त्यांचं खूप खूप पशुसंवर्धन विभागातर्फे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या तमाम जनतेतर्फे मी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी माजी कृषी मंत्री आणि ज्यांना खऱ्या अर्थानं पालनाबद्दल आणि त्याचबरोबर शेतीबद्दल खूप मोठं व्यापक ज्ञान आहे आणि ते आपल्या वक्तृत्वातून सदैव सांगत असतात असे सर्वांचे लाडके नामदार धनंजय मुंडे साहेब, त्यांचं बी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यांनी अहोरात्र आम्हाला प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत मार्गदर्शन केलं. सचिव कार्यालयापासून प्रत्येक गोष्टीला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीच्या दररोज ते अपडेट घेत होते व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं त्यांचं सगळं रिफ्लेक्शन ह्याच्यामध्ये झालं असे
ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हे आजचा कार्यक्रम होत आहे ते आमच्या विभागाचे सचिव मान्य डॉक्टर एन रामास्वामी यांचं बी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जिल्हाधिकारी महोदय सतत याच्या पाठीशी आहेत, त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर नगराध्यक्ष मॅडम, VC मॅडम आणि त्याचबरोबर या विभागाचे आयुक्त ज्यांनी कंटिन्यू या ठिकाणी उपस्थित राहून या सर्वांना सुरुवात करून दिलेली आहे, त्यांचं पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, विद्यापीठाचे सर्व प्राध्यापक, पत्रकार बंधू, त्याचबरोबर या ठिकाणचे सर्व अधिकारी, परळी नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आणि CO, महसूल विभागाचे, पोलीस विभागाचे आणि संबंधित सर्व विभागांचे मी या उद्घाटन प्रसंगी आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असा जाहीर करतो. आणि यानंतर खूप धन्यवाद. यानंतर नामदार मॅडम पत्रकार परिषद घेणार आहेत. कृपया पत्रकारांनी इथं थांबायचं. या ठिकाणी परळीतील सर्व पशुपालकांचं प्रेम इथं असलेल्या आपल्या नेत्यावरती व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत. आमदार धनंजय मुंडे सरांचे चरण स्पर्श करताना आपल्याला त्यांचे कार्यकर्ते इथं दिसत आहेत.